मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण 36 साईजमध्ये परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग व शिलाई बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सर्वात आधी आपल्याला ती अस्तरच्या कापडावरती मापे टाकून घ्यायची आहेत. ही आपली पूर्ण बंद बाजू असणार आहे. आता कपडा एका लाईनीमध्ये आहे का ते सर्वात आधी बघून घ्यायचं आहे. आता इथे तयार उंची माझी 13.5 आहे, त्याच्यामध्ये प्लस 1 इंच वाढवून घेते. तुमची सुद्धा जेवढी तयार उंची असेल ना त्याच्यामध्ये लगेच 1 इंच वाढवून तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे. तयार उंची अधिक 1 इंच इथे मी मार्किंग करून घेते. अशी लाईन ओढून घेते शोल्डरचं माप टाकण्यासाठी. आता शोल्डर आपल्याला इथे 6 इंच ठेवायचं आहे. आता जेवढं शोल्डर ठेवलं तेवढंच मुंडा इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेते. अशी लाईन ओढून घेते. ह्या सुद्धा बाजूला मी अशी लाईन ओढून घेते. मुंडा सुद्धा इथे मी 6 इंच ठेवलेला आहे. आज आपण 36 साईजमध्ये बघतोय. आता 36चा चौथा भाग आपल्याला इथे 9 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. सर्वात आधी 9 इंच, त्यामध्ये प्लस 2 इंच घ्यायचं आहे. शिलाई मार्जिंगसाठी लागतं. लगेच पुढच्या बाजूला मी 2 इंचाचं मार्किंग करून घेतलं. 9 इंच घेतलं प्लस त्याच्यामध्ये 2 इंच घेतलं. आता इथे मी अशी लाईन ओढून घेते. आता गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता पाठीचा गळा इथे माझा 3.5 इंच तयार आहे, तर 1 इंच वाढवून घेते. तुमचा जेवढा सुद्धा गळा तयार असू द्या त्याच्यामध्ये लगेच 1 इंच वाढवून घ्यायला विसरू नका. आता गळा रुंदीसाठी इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. अशी लाईन ओढून घेते गळ्याचा आकार देण्यासाठी. आता इथे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे, मध्य करून घ्या. पाठीच्या मुंड्याचा आकार इथे आपल्याला 1.25 इंचावरती द्यायचा आहे. 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता मुंड्याचा आकार देऊन घेते. इथे आपल्या मुंड्याचा आकार देऊन झालेला आहे. आता हे मी सर्वात आधी कट करून घेते. गळ्याचा आकार आपण नंतर देणार आहोत किंवा तुम्ही आवडीनुसार सुद्धा ह्याच्यामध्ये ठेवू शकता. हे सुद्धा मी एका लाईनीमध्ये करून घेते. आता इथे आपल्याला समोरची बाजू कट करून घ्यायची आहे. ओपन बाजूला ठेवलं तरी सुद्धा चालतं. समोरची बाजू कटिंग करताना लक्षात ठेवायची आहे. ओपन बाजूला कट केली तरी सुद्धा चालते. फक्त पाठीची बाजू बंद बाजूला आपल्याला कट करावी लागते, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी पाठीची बाजू ठेवली आणि आहे असंच मार्किंग करून घेते. सर्वात आधी तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरायची आहे. म्हणजे काय होतं, आपल्या इथे मापे चुकत नाहीये. त्यासाठी मी इथे पाठीची बाजू ठेवली आणि आहे असंच मार्किंग करून घेते. गळारुंदी 2.5 इंचावरती आहे तसंच मार्किंग करून घ्या लगेच. इथे मी आहे असंच मार्किंग करून घेतलं. आता बाजूला करून घेते पाठीची बाजू. आता इथे सर्वात आधी मुंड्याचा आकार देऊन घ्या. पट्टीचा वापर करा शक्यतो इथे, म्हणजे लाईन व्यवस्थित येऊन जाते त्यासाठी. आता समोरच्या मुंड्याचा आकार इथे आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचा आहे. 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते. समोरच्या मुंड्याचा आकार परफेक्ट येऊन जातो. इथे आकार देऊन घेते. आता कट करताना आपल्याला समोरचा मुंडा कट करून घ्यायचा आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला 1.25 इंच वाढवून घ्या. समोरच्या बाजूला आपल्याला इथे 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 1.25 इंच इथे सुद्धा मी 1.25 इंच असं मार्किंग करून घेते. काय होतं, बऱ्याच वेळा समोरच्या बाजूने उचलला जातो, त्यासाठी इथे मी जास्तीचं थोडंसं वाढवून घेतलं, म्हणजे परफेक्ट बसायला बसतो. त्यासाठी इथे मी 1.25 इंचावरती वाढवून घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता सर्वात आधी हे वरचं जास्तीचं आहे ना तेवढं इथे मी कट करून घेते, म्हणजे मापे टाकायला आपल्याला सोपं जातं त्यासाठी. आता इथे गळा रुंदीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता इथे मी समोरचा गळा 6 इंचावरती ठेवते. आहे तेवढा टाका, त्याच्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही. शिलाई होऊन ते परफेक्ट होऊन जातं. बरेच व्हिडिओ सुद्धा टाकलेले, बऱ्याच ताईंना सुद्धा ह्या मापाचे परफेक्ट बसलेले ब्लाऊज आहेत, म्हणून समजून सांगते. गळा रुंदीसाठी इथे मी 2.5 इंचावरतीच मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आवडीनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. आता ह्याचा मध्य करून घ्या. आपलं शोल्डर आहे का, फक्त शोल्डर लक्षात ठेवा. शोल्डर आहे का फक्त त्याचा मध्य करून घ्यायचा आहे. बरोबर मध्य करून घ्या त्याचा. मध्य झाला. आता इथे अशी लाईन ओढून घ्यायची, खालीपर्यंत लाईन ओढून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, उभा टक्स आणि आडवा टक्स मार्किंग करताना आपलं इथे चुकत नाहीये, त्यासाठी अशी लाईन ओढून घ्या. खालीपर्यंत लाईन ओढून घ्यायची आहे. आपण वाढून घेतलं का 1.25 इंच, तिथपर्यंत अशी लाईन ओढून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवायचं नेहमी. माझ्या ब्लाऊजची उंची इथे 13.5 तयार होणार आहे, म्हणून मी इथे 9.5 वरती मार्किंग करून घेतलेलं आहे. ज्यांच्या ब्लाऊजची उंची 13 ते 14 असेल त्यांनी 9.5 ठेवलं तरी सुद्धा चालेल. आता ह्याच्या समोर बरोबर अशी एक लाईन ओढून घ्या. इथे आपल्याला 2 इंचाच मार्किंग करून घ्यायचं. 2 इंच लक्षात ठेवा.
ह्याच्या समोर बरोबर अशी लाईन ओढून घ्यायची आणि त्याच्यावरती 2 इंच मार्किंग करून घ्यायचं. एकदम असं सोपं आहे. आता ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच हे कट करायचं नाही, हे लक्षात ठेवा. आहे तसंच आपल्याला शिलाई द्यावी लागते. तिथे सुद्धा आपला खोलगट भाग तयार होतो, लक्षात ठेवा. ब्लाऊज व्यवस्थित बसतात. आता ह्या रेषेच्या पलीकडे 1.25 इंच, लक्षात ठेवा. ह्या रेषेच्या पलीकडे 1.25 इंच, ह्या रेषेच्या अलीकडे 1.25 इंच असं मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा आपला परफेक्ट खोलगट भाग तयार होतो. ब्लाऊज खूप असे व्यवस्थित बसतात. आता इथे बघू शकता असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आपल्याला. हे पहा, इथे मी असा त्रिकोण तयार करून घेतला. एकदम असं सोपं आहे, नक्की जमेल. आता हे दोन्ही सुद्धा एकत्र मोजून घ्यायचं. एकत्र मोजून घ्यायचं, किती सुद्धा भरू देत, एकत्र मोजून घ्यायचं. आता फिटिंगच्या बाजूला वाढवून घ्यायचं. का वाढवून घ्यायचं? कारण की पाठीच्या बाजूला कट होतं, ते जोडायला पुरत नाहीये, त्यासाठी फिटिंगच्या बाजूला वाढवून घ्यायचं. ते आपण शिलाई करतो मग ते अंतर कमी होतं, त्यासाठी ह्या बाजूला आपल्याला ते वाढवून घ्यावं लागतं. आलं लक्षात? आता इथे आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं. का वाढवून घ्यायचं? कारण की बऱ्याच वेळा काय होतं, फिटिंग जास्त क्रॉसमध्ये येते आणि ते आपल्याला शिलाईसाठी सुद्धा लागतं, त्यासाठी 1 इंच वाढवून घ्या. ते आपण सर्व साईजमध्येच घेतो 1 इंच, लक्षात ठेवायचं आहे. अशी लाईन ओढून घेते. व्यवस्थित झालं. आता इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. जास्त असा वरती घेऊ नका. हे अशा पद्धतीने समोरच्या मुंड्यापर्यंत आकार देऊन घ्यायचा आहे. इथे मी समोरच्या मुंड्यापर्यंत आकार देऊन घेतलेला आहे. ही पद्धत नक्की वापरा. ब्लाऊज खूप असे व्यवस्थित बसतात. आता इथे आपल्याला ही समोरची फिटिंगची बाजू आणि ही आपली पाठीची फिटिंगची बाजू ह्याच्यावरती ठेवून घ्या. हे पहा, असं ठेवून घ्या इथून बरोबर. आता जेवढं जास्त आहे ना तेवढं लगेच खालच्या बाजूला मार्किंग करून घ्या. हे नेहमी लक्षात ठेवायचं. पाठीची फिटिंगची बाजू आणि समोरची फिटिंगची बाजू अशी ठेवून घ्या आणि मार्किंग करून घ्यायचं. आता इथे बघू शकता थोडंसं मार्किंग करून घेते, राहिलं होतं आपलं. हे पहा, खालीपर्यंत घ्या. आता इथपर्यंत अशी पट्टीचा वापर करा, लाईन ओढून घ्यायची. हे पहा, जेवढं म्हणजे क्रॉस असेल ना तेवढं कट होऊन जातं. बरोबर झालं मार्किंग, लक्षात ठेवायचं ही पद्धत नेहमी. आता इथे बघू शकता हे आपलं बरोबर होईल शिलाई होऊन. हे आपण काय कट करणार नाही इथे, लक्षात ठेवा. फक्त कट कुठं करायचं, क्रॉस आहे तिथे कट करायचं, लक्षात ठेवा. आता हे मी सर्वात आधी इथे कट करून घेते. जेवढं क्रॉसमध्ये आहे तेवढं इथे मी सर्वात आधी कट करून घेते. आता ही बाजू, आता समोरचा मुंडा कट करून घ्यायचा, लक्षात ठेवा. कारण की ही आपली समोरची बाजू आहे म्हणून समजून सांगते. हे पहा, व्यवस्थित असं कट करून झालेलं आहे. आता इथे आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे. आता हा गळा मी इथे कट करून घेतला. कपडा थोडासा इथे जास्त होता, तो एका लाईनीमध्ये करून घेते. थोडंसं क्रॉसमध्ये होतं, ते एका लाईनीमध्ये मी करून घेतलं. आता इथे ना थोडंसं मार्किंग करून ठेवा, म्हणजे शिलाई करताना लक्षात राहतं, त्यासाठी. आता हा त्रिकोण कट करून घ्यायचा आहे बरोबर. तिथेच आपला खोलगट भाग तयार होतो, लक्षात ठेवायचा आहे. आता हे सुद्धा मी असं कट करून घेते. आता इथे एक मार्किंग करून घ्या, इथे एक मार्किंग करून घ्या, लक्षात ठेवा. ही नेहमी पद्धत. वरून येणारं मार्किंग आपलं त्याच्यावरती आहे, आडवं सुद्धा मार्किंग आपलं त्याच्यावरती आहे, म्हणजे तिथे आपला खोलगट भाग तयार होतो ना, त्यासाठी व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता पाठीच्या बाजूचा आकार देऊन घ्यायचा. गळ्याचा 2.25 इंचावरती मार्किंग करून घेते. 2.25 इंच ठेवलेला आहे. थोडासा पसरट हवा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये आकार देऊ शकता. इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेते, 1 इंच, आणि नंतर आकार देऊन घेते. आवडीनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. आता पाठी टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे. बरोबर असं मध्य करून घ्यायचं. 2 इंचाच्या पुढे बरोबर मध्य करून घ्यायचं. आता उंचीला इथे मी 4 इंच ठेवणार आहे. उंचीला इथे मी 4 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता ह्या बाजूने अर्धा इंच आणि ह्या बाजूने अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. मार्किंग करून घेते, म्हणजे आपल्या लक्षात राहतं दोन्ही सुद्धा बाजूने एकसारखं आपले इथे मार्किंग होतं, त्यासाठी. आता इथे मी गळा कट करून घेते. इथे आपल्या पाठीच्या बाजूचं व्यवस्थित कटिंग करून झालेलं आहे. आता आपल्याला इथे बाही कट करून घ्यायची आहे. बाही कटिंगसाठी शोल्डर अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं नेहमी. कारण की समोरची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, नंतर आपण बाही जोडतो, आले लक्षात, मध्यावरती ठेवून. त्यासाठी अर्धा इंच कमी करून घ्यावं लागतं. आता इथे काय करायचं, पूर्ण मुंडा अर्धा इंचाच्या खाली पूर्ण मुंडा मोजून घ्यायचा. बाही कशा पद्धतीने जोडतो ती पद्धत वापरायची आणि पूर्ण मोजून घ्यायचं, लक्षात आलं. इथे माझं भरलं 9.5 इंच.
जेवढं भरलं ना तेवढं लगेच असं लिहून घ्यायचं आहे, लक्षात ठेवा, म्हणजे इथं आपलं चुकत नाही. आता बाहीची 4 पदरी घडी करून घ्यायची आहे. एक बाजू बंद झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला इथे घडी करून घ्यायची आहे. इथे मी अशी घडी करून घेतली. बंद बाजू माझ्या बाजूला आहे. कपडा एका लाईनीमध्ये करून घ्या. आता इथे किती भरलं होतं आपलं 9.5 इंच भरलं होतं. आता बंद बाजूने, ही बंद बाजू लक्षात ठेवा, बंद बाजूने 9.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. लक्षात ठेवा नेहमी ही पद्धत. इथे मी बंद बाजूने 9.5 वरती मार्किंग करून घेतलं. आता ह्या बाजूने आपल्याला इथे एक लाईन ओढून घ्यायची आहे. हे परफेक्ट आपलं घडीचं मार्किंग झालं, लक्षात ठेवा. बाही जोडायला पुरते. आता बाहीची उंची इथे माझी 4.5 तयार होणार आहे. 1 इंच वाढवून घेते. बाही उंची अधिक 1 इंच, लक्षात ठेवा. तुमची जेवढी सुद्धा बाहीची उंची असेल ना त्याच्यामध्ये लगेच तुम्ही 1 इंच वाढवून घ्यायला विसरू नका. आता ही बंद बाजू आहे, लक्षात ठेवा. बंद बाजूने 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. 1 इंच घेतलं. आता वरून येणारं माप बाहीच्या उंचीनुसार असतं. इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं, लक्षात ठेवायचं आहे. बाही उंचीनुसार इथे मी मार्किंग करून घेतलं. आता आतमध्ये 2 इंच मार्किंग करून घेते. ते आपण सर्व साईजमध्येच घेतो. 2 इंच घ्यायचं आहे. इथे मी 2 इंच घेतले, लक्षात ठेवा. आता दंडघेर किती आहे तुमचा तो लगेच बघून घ्यायचा आहे. जेवढा दंडघेर असेल ना तेवढा तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. 5 असू द्या, 5.5, 6 इंच असेल तो, आणि लगेच 2 इंच जास्त घ्यायचं. जेवढा दंडघेर असेल तेवढा मोजून घ्यायचा आणि 2 इंच जास्तीच घ्यायचं आहे. ते आपल्याला कंपल्सरी घ्यावंच लागतं. इथे मी सुद्धा 2 इंच घेतलं, लक्षात ठेवा. लिहून ठेवते म्हणजे तुम्हाला समजायला सोपं पडेल आणखीन. वरून येणारं ओपन बाजूचे माप बाहीच्या उंचीनुसार असतं. इथे चार्ट आहे, बघू शकता, बाही चार्ट आहे. लिहून घ्या वहीमध्ये, म्हणजे तुम्हाला मापे टाकायला बाहीच्या उंचीनुसार सोपं पडेल. ही उंची आणि हे वरून येणारं माप आहे, म्हणजे ओपन बाजूचं हे माप, लक्षात ठेवा. पलीकडच्या बाजूला उंची आहे आणि अलीकडच्या बाजूला वरून येणारं माप आहे. फोटो काढून घ्या आणि वहीमध्ये लिहून ठेवा. आता इथे आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथून इथपर्यंत द्यायचा आहे. सर्वात आधी उंच आकार देऊन घ्या. उंच आकार आपला पाठीच्या मुंड्याला जोडला जातो, लक्षात ठेवायचं नेहमी. उंच आकार देऊन घेतला. आता थोडासा खोलगट आकार असतो. खोलगट आकार आपला समोरच्या मुंड्याला जोडला जातो, लक्षात ठेवायचं नेहमी. बऱ्याच वेळा माहीत नसतं कोणता आकार कोणत्या बाजूला जोडला जातो. आता ही आपली खोलगट बाजू आहे, लक्षात ठेवा, ती आपली समोरची बाजू असते. आलं लक्षात. आता इथे असं मार्किंग करून घेते मी. जेवढं जास्त आहे तेवढं आपल्याला कट करून टाकावं लागतं. खोलगट आकारला थोडंसं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे आपल्या बरोबर लक्षात राहतं कोणती बाजू कोणत्या बाजूला जोडताना येते. आता इथे सर्वात आधी दोन्ही सुद्धा पकडून सोबत कट करून घ्या, म्हणजे इथं आपलं चुकत नाही. आलं लक्षात. आता मध्यावरती मार्किंग करून घ्या, बाही जोडताना लागतं त्यासाठी. आता इथे मी 2 पदर बाजूला घेतले. हे पाही उंच बाजू बाजूला घेतली आणि हे 2 पदर झाले. आलं लक्षात. आता फक्त खोलगट बाजूला मार्किंग करून ठेवा. खोलगट बाजू आपली समोरच्या बाजूला असते म्हणून फक्त खोलगट बाजूलाच मार्किंग करायचं, पाठीच्या बाजूला करायचं नाही. आता इथे असं कट करून घ्या. एक बाजू राहिली होती आपली कट करायची, कट करून घेते अशा पद्धतीने. इथे आपलं परफेक्ट बाहीचं कटिंग सुद्धा झालेलं आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा, फक्त चुकू देऊ नका. आता इथे आपल्याला कमरेच्या बाजूला जोडण्यासाठी आणि हुक आणि लूकपट्टी काढून घ्यायची आहे. आता सर्वात आधी हुक पट्टीसाठी मार्किंग करून घेते. हुक आणि लूकपट्टीसाठी आपल्याला इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. आता जेवढ्या उंचीचे लागणार ना तेवढ्या उंचीची काढावी लागते आणि कमरेला जोडण्यासाठी पट्टी 1.5 इंचाचं मार्किंग करून घेते. आता सर्वात आधी हुक पट्टी, नंतर कमरेची पट्टी, असं मार्किंग करून घ्या. जेवढ्या लांबीची लागते तेवढ्या लांबीची आपल्याला इथे काढून घ्यायची आहे. थोडीशी जास्त काढली तरी सुद्धा चालेल. जरी शिल्लक राहिली तर आपण ती नंतर सुद्धा कट करून टाकू शकतो. कमी पडले तर परत जोडत बसावं लागतं, त्यासाठी व्यवस्थित उंचीची बरोबर काढून घ्यावी लागते, लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा, इथे मी 2 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत कमरेच्या. आता इथे थोडीशी बंद बाजू होती ना आपली, एक बाजू थोडंसं इथे मी कट करून घेते एका लाईनीमध्ये. ह्या सुद्धा आपल्या 2 पट्ट्या इथे झालेल्या आहेत. आता हा ब्लाऊज पीस मधला कपडा आहे, लक्षात ठेवा. आता ह्याच्यावरती आपल्याला कट करून घ्यायचं आहे. पाठीच्या बाजूला थोडीशी डिझाईन आहे आणि बाहीला सुद्धा थोडीशी डिझाईन आहे. हे पहा, हे सुद्धा बाजूला आहे. आता सर्वात आधी आपल्याला इथे बाही कट करून घ्यायची आहे. असं ठेवून घेते. पकडताना डिझाईन मध्ये कपडा असेल तर एकसारखं पकडावं लागतं, लक्षात ठेवा. दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या पकडा.
कमी जास्त होऊ देऊ नका. हे पहा डिझाईनवरती बरोबर घ्या, म्हणजे कटिंगला चुकणार नाहीये. बऱ्याच वेळा चुकतं बघा आपलं. डिझाईनवरती बरोबर ठेवून घ्या. ते आपलं बाहीच्या मध्यावरती येणार आहे. हे पहा असं पकडते. डिझाईन एकसारखी आहे का ते सर्वात आधी बघत जा, चेक करत जा नेहमी. आता इथे बाहीचा मध्य ठेवला बरोबर मी त्याच्यावरती आणि कट करून घेतलं. जास्त असेल थोडंसं कट करून घेते. इथं आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे. आता पाठीची बाजू इथे मी कट करून घेते. डिझाईन बरोबर मध्यभागी घ्या. हे आपलं बरोबर मध्यभागी येणार, लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा अशा पद्धतीने डिझाईन सुद्धा येते. हे पहा असं ही सुद्धा बाजू एकावरती एक असं ठेवून घ्या. चुकू देऊ नका, क्रॉसमध्ये येऊ देऊ नका फक्त. हे पहा एकावरती एक ठेवून घेतलं, असं बघत जा. नंतर पाठीची बाजू बंद बाजू ठेवून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. ही पद्धत नेहमी वापरायची आहे. थोडंसं खाली घेते. हे पहा अर्धा इंचाने खाली घ्यायचं थोडंसं. आपली ती डिझाईन सुद्धा त्याच्यामध्ये आली पाहिजे. आणि हे मी आता इथे कट करून घेते. फक्त डिझाईन असेल ना मध्यभागी ठेवा, म्हणजे काय होतं आपल्या इथे चुकणार नाहीये. शिलाई झाल्याच्या नंतर व्यवस्थित होऊन जाईल. आता हे मी इथे कट करून घेतलं. आता इथे समोरची बाजू कट करून घ्या. अस्तर ठेवून घ्या दोन्ही सुद्धा बाजूने. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, कपडा बघत जा व्यवस्थित आहे का. कमी जास्त झालं असेल तर व्यवस्थित करून घ्यायचं आहे. नंतर ठेवून बघा आपलं बसते का, नंतर कट करून घ्यायचं. लक्षात ठेवायचं नेहमी कटिंग करताना. ब्लाऊज पीस बऱ्याच वेळा कमी असतो बघा. आधी बघायचं आपलं सर्व बसते का, नंतर कट करून घ्यायचं. लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा ही सुद्धा मी इथे बाजू कट करून घेतली आणि ही सुद्धा बाजू इथे मी कट करून घेतली. थोडंसं अंतर ठेवून कट करते इथे मी. कपडा थोडासा वेगळा आहे म्हणून. आता इथे पायपिंगसाठी लागणाऱ्या क्रॉसमध्ये पट्ट्या कट करून घेते. बघू शकता असं क्रॉसमध्ये आहे, असं बघत जा. क्रॉस कुठं आहे तिथे बघून घ्यायचं. पायपिंग व्यवस्थित येते, गळ्याचा आकार व्यवस्थित येतो. इथे शक्यतो पट्टीचा वापर करा, बरोबर पायपिंगच्या पट्ट्या निघतात. आणि क्रॉसमध्ये कट करून घ्यायच्या. इथे मी पट्ट्या कट करून घेते. शक्यतो पायपिंगच्या पट्ट्या क्रॉसमध्ये काढा. कपडा कमी पडला तर जोडून घ्या, पण क्रॉसमध्ये काढा. गळ्याचा आकार व्यवस्थित येतो, पायपिंग पलटी होत नाहीये. आता क्रॉसमध्ये आहे थोडंसं माझं, इथे मी कट करून घेते. ब्लाऊज पिसाची ही सुईची बाजू आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवलेला आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका, कारण की आपण पाठीच्या बाजूमध्ये काय करतो 1 इंच जास्त घेतो. त्यासाठी इथे आपल्याला अर्धा इंच लागतं कंपल्सरी. लक्षात ठेवायचं नेहमी, म्हणजे आपली फिटिंग कमी जास्त होत नाहीये. शिलाईमध्ये पकडताना व्यवस्थित पकडत जा. आपल्याला जेवढं पकडायचं आहे तेवढंच. दाबटीप टाकून घेते. दाबटीप देताना बरोबर आपली अस्तरच्या कापडावरती आली पाहिजे. लक्षात ठेवायचं नेहमी. आता अस्तरचा कपडा पूर्ण आतल्या बाजूला घ्यायचा, वरच्या बाजूला दिसू देऊ नका. आणि एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, एकदम कडेकडेला. व्यवस्थित झालं. आता इथे आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. कपडा पूर्ण असा प्लेन करून घ्या. जर तुम्हाला नाही जमला, आपण नवीन असतो, तुम्ही पिना लावून घेतल्या तरी सुद्धा चालतील, म्हणजे तुम्हाला शिलाई करायला एकदम असं सोपं जाईल. ते लक्षात ठेवा. फक्त गुड्या पडू देऊ नका. लक्षात ठेवायचं अस्तर पूर्ण असं प्लेन करत करत घ्यायचं, म्हणजे काय होतं आपल्या कापडाला इथे गुड्या पडत नाहीत आणि शिलाई करायला सुद्धा एकदम असं सोपं जातं. त्यासाठी तुम्ही पिना लावून घेतले तरी सुद्धा चालतील, म्हणजे तुम्हाला हे सोपं पडेल त्यासाठी. आता गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित पूर्ण तयार करून घ्यायचा आहे इथे. फक्त अस्तरचा कपडा व्यवस्थित आहे का, ब्लाऊज पिसाचा कपडा व्यवस्थित आहे का, ते सुद्धा बघत जा. ज्या पद्धतीने आपण इथे आकार दिला का, त्याच पद्धतीने आपल्याला हे शिलाई करत करत घ्यायचं आहे. आता इथे जेवढा जास्तीचा कपडा आहे ना, तेवढा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे. अस्तरच्या बाहेरचा कपडा जेवढा जास्त आहे ना, ब्लाऊज पिसाचा कपडा, तेवढा इथे मी कट करून घेते. सावकाशमध्ये कट करून घ्या. इथे मी पूर्ण जास्तीचा कपडा कट करून टाकलेला आहे. आता इथे पाठीच्या बाजूला टक्स देऊन घ्यायचे आहेत. वरून कमी घ्यायचा आणि खालच्या बाजूला अर्धा इंच घ्यायचा आहे. आपण कटिंग करताना मार्किंग केलेलं, लक्षात ठेवा. आता ही सुद्धा बाजू हे पहा व्यवस्थित झालं. आता ही बाजू इथे अर्धा इंच पकडा आणि वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्यायचं.
उंचीचं मार्किंग केलं ना तिथपर्यंत कमी कमी करत घ्यायचं, ते लक्षात ठेवायचं. डबल शिलाई देऊन घ्यायची, पूर्ण बाजू बंद करून घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित झालेलं आहे. आता समोरची बाजू तयार करून घ्यायची आहे. असं ठेवून घ्या, त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्या. हे पहा, ही बाजू ह्या बाजूला, ही बाजू ह्या बाजूला, म्हणजे इथं आपलं चुकत नाही. आणि ठेवताना पण व्यवस्थित ठेवत जा. आता अस्तर जोडताना इथे तुम्ही 5 नंबरची शिलाई दिली तरी सुद्धा चालेल, म्हणजे पटकन अस्तर जोडलं जातं. आता जेवढा जास्तीचा कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून टाकते. आता इथे मी जेवढा जास्तीचा कपडा आहे ना तेवढा सावकाशमध्ये कट करून घ्या. अस्तरच्या बाहेरचा कपडा कट मारून घ्या. थोडंसं आपण कटिंग करताना मी तुम्हाला समजून सांगितलं होतं बघा, वरून येणारं मार्किंग आणि आडवा असतो ना मार्किंग केलेला आपण, त्याच्यावरती बरोबर थोडंसं कट मारून ठेवायचं. म्हणजे काय होतं, ब्लाऊज पीसाच्या कापडावरती सुद्धा कटिंग होतं. ते आलं लक्षात? ही पद्धत तुम्ही नेहमी वापरत जा, म्हणजे शिलाई देताना काय होतं, आपलं इथे चुकत नाही, बरोबर होऊन जातं. इथे सुद्धा बघू शकता, हे पहा, असं मार्किंग करून घ्यायचं. व्यवस्थित झालेलं आहे. आता ही दुसरी सुद्धा समोरची बाजू आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे. असं ठेवून घ्या, त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्या. ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्यायची आणि ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची आहे, म्हणजे इथं आपलं चुकत नाही. असं ठेवून घ्यायचं सर्वात आधी, नंतर जोडून घ्यायचं. 5 नंबरची शिलाई देऊन घ्या. शक्यतो कपडा प्लेन आहे का ते सुद्धा बघत जा, गोड्या पडून देऊ नका. इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेते. जेवढं जास्त आहे तेवढं इथे मी कट करून टाकते. सावकाश कट करा, फक्त अस्तरच्या बाहेरचा कपडा सावकाशमध्ये कट करून घ्या. इथे पण थोडंसं असं कट मारून घेते. मार्किंग आपण केलं होतं बघा त्याच्यावरती, म्हणजे ह्या बाजूला सुद्धा मार्किंग आपलं होणार आहे त्यासाठी. आता ही सुद्धा बाजू ह्याच्यावर दिसतंय बघा मार्किंग केलेलं. एकावरती एक ठेवून मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल, मग त्या बाजूला सुद्धा तुमचं दुसऱ्या बाजूला सुद्धा मार्किंग व्यवस्थित होऊन जाईल. ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता जेवढं जास्त आहे ना तेवढं इथे मी कट करून टाकते. इथे मी जेवढा माझा जास्त कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून टाकलेला आहे. आता मार्किंग करून घेते ह्या सुद्धा बाजूला आणि ह्या सुद्धा बाजूला, म्हणजे ह्या सुद्धा बाजूला आपलं व्यवस्थित होऊन जाईल. आता दोन्ही सुद्धा बाजू अशा ठेवून घ्या. आता ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्यायची, हे अशा पद्धतीने, आणि ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची. आपण कट दिलेले आहेत बघू शकतो थोडे थोडे, ते मार्किंग आपलं बरोबर आलं पाहिजे, बरोबर मध्यावरती मध्य आला पाहिजे, म्हणजे जोडताना चुकत नाही. तिथंच आपला खोलगट भाग असा परफेक्ट होतो. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि कुठपर्यंत पुरतंय बघायचं सर्वात आधी जोडायला, आणि तिथून सुरुवात करायची. हे अशा पद्धतीने बघू शकता. त्यासाठी इथे मी तुम्हाला सावकाश आणि सविस्तरमध्ये एकदम सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलं. हे परत डबल शिलाई देऊन घ्यायची त्याच्यावरती, आणि जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता ना तेवढं पकडायचं आहे तुम्हाला इथे. आता इथे सुद्धा आपलं मार्किंग आहे बघू शकता. हे असं पकडा आणि शिलाई देऊन घ्यायची डबल. आपण कटिंग करताना केलेलं मार्किंग बरोबर त्याच्यावरतीच येऊ द्यात. बघू शकता एकदम परफेक्ट आपला इथे खोलगट भाग तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. आता एका लाईनीमध्ये करून घ्या जास्तीचं असेल तर. आता इथे सुद्धा थोडंसं आपलं जास्तीचं शिल्लक आहे. सर्व तर ते आकार देते थोडासा, जेवढं जास्त आहे म्हणजे तेवढं कट करायला सोपं जातं. किंवा तुम्ही खडूने मार्किंग करून घ्या, जेवढं जास्त असेल तेवढं कट करून टाकावं लागतं. मुंड्याचा आकार म्हणजे व्यवस्थित येऊन जातो इथे सुद्धा. आता दुसरी सुद्धा बाजू इथे मी तुम्हाला जोडून दाखवते. मध्यावरती मध्य ठेवायचा, कुठपर्यंत पुरतंय बघायचं, तिथून सुरुवात करायची. मध्यावरती फक्त मध्ये येऊ द्यात, खेचू नका. सावकाशमध्ये आलवारमध्ये जोडत जोडत घ्या, बरोबर पुरतं जोडायला. डबल शिलाई देऊन घ्यायची. हे अशा पद्धतीने एकदम असं सोपं आहे, नक्की जमेल. आता इथे सुद्धा ह्या बाजूला सुद्धा आपण मार्किंग केलं होतं, तिथे सुद्धा देऊन घ्या. ज्या पद्धतीने आपण पाठीच्या बाजूला देतो का तीच पद्धत वापरायची इथे सुद्धा. हे बरोबर परफेक्ट आपल्या इथे खोलगट भाग तयार झालेला आहे. बसायला एकदम अशी परफेक्ट ब्लाऊज बसतात. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथे एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आहे. एका लाईनीमध्ये लक्षात ठेवायचं नेहमी. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित इथे मी तुम्हाला समजून सांगितलेले आहेत. एकदम सोपं करून समजून सांगितलं. आता इथे हुक आणि लूकपट्टी जोडून घ्यायची आपल्याला. इथे सर्वात आधी हुकपट्टी जोडून घेऊया.
आता इथे तुम्ही जेवढं शिलाईमध्ये पकडता ना तेवढं पकडायचं आहे, फक्त जास्त कमी घेऊ नका आणि पट्टी खेचू नका, नाहीतर एक छोटी एक मोठी सुद्धा होऊन जाते आणि शिलाईमध्ये सापडलं गेलेलं आहे का ते बघत जा, नेहमी लक्षात ठेवायचं कधीही. हे पहा व्यवस्थित झालं. आता घडी करून घ्या, परत एकदा घडी करून घ्यायची आणि पट्टी जोडून घ्यायची, शिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण. आता हे एका लाईनीमध्ये करून घ्या, हे बाजू कमी जास्त असेल तर. आता दुसरी सुद्धा पट्टी जोडून घ्यायची, उलट बाजूने जोडावी लागते ही आणि वरच्या बाजूला काढावी लागते, लूक पट्टी असते आपली ही. शिलाईमध्ये सापडले का बघायचं, दाबटीप टाकून घ्यायची. आता इथे बघा पट्टी जोडताना वरच्या बाजूला काढावी लागते, थोडंसं घडी करून घ्या आणि 5 नंबरची शिलाई देऊन घ्या, म्हणजे हुक अडकवताना धागा नाही तोडला तरी सुद्धा चालतो, त्यासाठी 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची. लक्षात ठेवायचं आहे नेहमी. जेवढं जास्त आहे तेवढे ते कट करून टाकायचं आणि पट्ट्या बघा एकसारख्या आहेत का, कमी जास्त होऊ देऊ नका, जास्त असेल तर आकार द्या, कट करून टाका. लक्षात ठेवायचं. पायपिंगच्या आधी बघा, कमरपट्टी जोडण्याआधी बघायचं, दोन्ही सुद्धा पट्ट्या एकसारख्या करून घ्या. आता इथे सुद्धा माझं व्यवस्थित करून घेते, जास्तीचं आहे थोडंसं, जास्त असेल तर आकार द्या, मार्किंग करून घ्या आणि कट करून टाका. आता इथे हुक अडकवण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं, एकसारखं मार्किंग करून घ्या. कमरपट्टीला थोडंसं सोडून द्यायचं आणि पायपिंगच्या पट्टीला थोडंसं सोडून द्यायचं, नंतर मार्किंग करायचं. जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता ना तेवढं सोडून द्यायचं आणि मार्किंग करून घ्यायचं, कारण की आपल्याला इथे अजून कमरपट्टी जोडून घ्यायची आहे, पायपिंगची पट्टी जोडून घ्यायची आहे, म्हणूनसाठी समजून सांगितलं. आता इथे आपल्याला त्रिकोणी अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्या, एकसारखं मार्किंग करून घ्या व्यवस्थित. हे पहा इथे मी पूर्ण त्रिकोणी शिलाई देऊन घेतली, व्यवस्थित झालेला आहे. आता मध्यभागी एक शिलाई देऊन घ्या, पट्टी दिसायला व्यवस्थित दिसते त्यासाठी. इथे आपल्या दोन्ही सुद्धा पट्ट्या जोडून झाल्या. आता कमरपट्टी जोडून घ्यायची आहे. हे पहा ह्या बाजूने जोडून घ्या, अर्धा इंच पकडायला विसरू नका, इथे सुद्धा अर्धा इंच पकडा. हे पहा घडी करून घ्या थोडीशी आणि शिलाई देऊन घ्यायची. आता दाबटीप टाकून घ्या. आता ही पट्टी आतमधल्या बाजूला घ्यायची, एकदा घडी करायची, परत एकदा घडी करा, थोडंसं बंद करायचं तिथे आणि शिलाई देऊन घ्यायची. 3 नंबरची द्या, इथे शिलाई देताना 3 नंबरची द्या आणि जर तुम्हाला हात शिलाई करायची असेल तर 5 नंबरची द्या. मी काय हात शिलाई करणार नाही, त्यासाठी इथे मी 3 नंबरची दिली. आता इथे दुसरी पट्टी जोडून घेते, थोडीशी घडी करून त्याच्यावरती ठेवून जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं पकडायचं आहे, फक्त कमी पकडू नका जास्त. खालचा सुद्धा कपडा आपला शिलाईमध्ये सापडलेला पाहिजे. दाबटीप टाकून घेते, जेवढं जास्तीत तेवढं कट करून टाकलं. एकदा घडी करायची, परत एकदा घडी करायची आणि शिलाई देऊन घ्यायची 3 नंबरची. बंद करून घ्यायचं थोडंसं. इथे बघू शकता पट्टी जोडून झाली एका लाईनीमध्ये, व्यवस्थित झालं, परफेक्ट जोडून झालेलं आहे दोन्ही सुद्धा बाजू. आणि जर गळ्याचा आकार नसेल आला तर आकार दिला तरी सुद्धा चालेल. लक्षात ठेवा, जास्त आतल्या बाजूला घ्यायचं नाही आणि खाली सुद्धा घ्यायचं नाही. आपली पट्टे दोन्ही सुद्धा एकसारखे झालेले आहेत, लक्षात ठेवा. फक्त गळ्याचा आकार गोल नसेल आला तर ह्या पद्धतीने तुम्ही इथे गळ्याचा आकार देऊ शकता, गोल करून घ्या. आले लक्षात? ही पद्धत नेहमी वापरायची आहे. फक्त जास्त आतल्या बाजूला घ्यायचं नाही किंवा खाली सुद्धा जास्त घ्यायचं नाहीये, फक्त आकार तेवढाच गोल देऊन घ्यायचा आणि शिलाई देऊन घ्यायची, नंतर कट करून टाकायचं, एवढं लक्षात ठेवा. आता इथे मी शोल्डर जोडून घेते. अर्धा इंच पकडा शोल्डर जोडताना. गळा पण आहे तेवढं टाकलेला आहे, बरोबर होऊन जातं. शोल्डर जोडून अर्धा इंच जातं, तेवढाच आपला पायपिंगमध्ये अर्धा इंच जातं, ते खाली होतं. लक्षात ठेवत जा नेहमी. बऱ्याच ताईंना सुद्धा परफेक्ट बसलेले ब्लाऊज आहेत म्हणून समजून सांगते. शोल्डर आपला अर्धा इंच जातं, तेवढाच गळा सुद्धा अर्धा इंचाने आपला खाली होतो, म्हणजे शिलाई होऊन पायपिंग होऊन बरोबर होऊन जातं ते. त्यासाठी गळा नेहमी आहे तेवढं टाकत जा. आता इथे बघा दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या आहेत का, आपल्या कमी जास्त होऊ द्यायचे नाहीत कधीही, लक्षात ठेवायचं. नाहीतर बाही जोडण्याआधी बघायचं, पायपिंग करण्याआधी हे बघायचं, दोन्ही सुद्धा बाजू एकसारखे करून घ्यायच्या. आता ही फिटिंगची बाजू, हे हे आपलं शोल्डर अशी ठेवून बघा, कारण की समोरच्या बाजूला आपण थोडंसं वाढवून घेतलं होतं. दोन्ही सुद्धा बाजू, पाठीची बाजू डायरेक्ट त्याच्यावरती ठेवायची आणि समोरची बाजू जेवढी जास्त आहे तेवढी कट करून टाकायची. हे अशा पद्धतीने लक्षात ठेवायची. पाठीची बाजू डायरेक्ट त्याच्यावरती ठेवायची. आणि ते वरच्या बाजूला सुद्धा बघा, कमी जास्त असेल तर आकार द्या थोडासा मुंड्याला,
हे अशा पद्धतीने बघायचं. जास्त असेल तेवढं कट करून टाका. आत्ताच बघायचं लगेच ते लक्षात ठेवा. आता ठेवून बघायचं परत एकदा बरोबर आहे का. हे झालं बरोबर. असं ठेवून बघा. लक्षात ठेवायचं नेहमी, नाहीतर बाही जोडल्याच्या नंतर छोटं मोठं होऊन जातं फिटिंगला. आता ही बाजू हे शोल्डर झालं. ही बाजू अशी ठेवून बघायची. पाठीची बाजू समोरच्या बाजूवरती ठेवायची. आपण थोडंसं वाढवून घेतलं होतं ना, म्हणून समजून सांगते. एका लाईनीमध्ये करून घेतलं. आता इथे वरती सुद्धा बघा कमी जास्त आहे का. इथे सुद्धा थोडंसं आहे. मग जेवढं जास्त असेल तेवढं दोन्ही सुद्धा एकत्र करून घ्यायचं, म्हणजे एकसारखं. आलं लक्षात. झालं व्यवस्थित. असं बघायचं आपल्या इथे व्यवस्थित आहे का. फक्त कमरेच्या बाजूला एकसारखं पकडा, कमी जास्त होऊ देऊ नका. आपण कटिंग करताना सुद्धा व्यवस्थित केलं होतं ते. आता पायपिंगच्या पट्ट्या जोडून घेऊया. आपण अशा पद्धतीने क्रॉसमध्ये काढल्या होत्या ना, आता जोडून घ्यावे लागतील. जोडून घेऊया. एकाला एक पट्टी आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे. जेवढ्या लागतात ना तेवढ्या पट्ट्या आपल्याला इथे जोडून घ्यायच्या आहेत. पुरतील तेवढ्या पट्ट्या आपल्याला इथे जोडून घ्यायच्या आहेत पूर्ण गळ्याला जोडण्यासाठी. आता इथे अशी घडी करून घ्यायची आहे. क्रॉस असेल तर कट करून टाका. आता पट्टीची घडी करून घ्या. जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता आणि तेवढं पकडलं तरी सुद्धा चालेल. अर्धा इंच पकडते मी इथे. थोडंसं बंद करून घेते आणि पट्टी जोडत जोडत पूर्ण गळ्याला शोल्डर पाठीच्या बाजूला करा. शोल्डर पाठीच्या बाजूला करा. आत्ताच करायचं पाठीच्या बाजूला, व्यवस्थित होऊन जातं. दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतं. आता अर्धा इंच पकडत पकडत आपल्याला ही पट्टी जोडत घ्यायची आहे पूर्ण गळ्याला. आणि महत्वाचं म्हणजे पट्टी कधी खेचून घ्यायची नाही, आलवारमध्ये पकडायची. लक्षात ठेवायचं नेहमी, नाहीतर असं चुन्या आल्यासारखं होतं बघा पूर्ण पायपिंगला. त्यासाठी गळ्याची पट्टी नेहमी लक्षात ठेवायचं, कधी खेचून जोडायची नाही. शोल्डर पाठीच्या बाजूला करायचं. आता पूर्ण पट्टी इथे मी जोडत जोडत घेतली. कट करून टाकते आणि घडी करून घेते आणि शिलाई देऊन घेते. आता इथे लगेच बघून घ्या आपल्या पट्ट्या एकसारख्या व्यवस्थित झालेल्या आहेत का दोन्ही सुद्धा बाजूंच्या. लक्षात ठेवायचं नेहमी. दुसरी सुद्धा बाजू बघून घ्या लगेच. असं ठेवून घ्यायचं. कमी जास्त होऊ देऊ नका. इथे सुद्धा जास्त झालं असेल तर थोडीशी आतून शिलाई दिली तरी सुद्धा चालते, पण दोन्ही बाजू एकसारख्या पकडायच्या. आता इथे बघू शकता एवढं मी शिलाईमध्ये पकडलं. आता त्याच्यामधलं थोडंसं शिलाईमध्ये ह्याच्यामध्ये सापडू द्यात. म्हणजे काय होतं, पायपिंग झाल्याच्या नंतर धागे दिसत नाहीत. त्याच्यामधलं उगं थोडंसं शिलाईमध्ये सापडू द्यात. अर्धा इंच आपण पकडलं ना, त्याच्यामधलं वरच्या बाजूचं थोडंसं शिलाईमध्ये सापडू द्यात. ही पट्टी जोडताना आता अशी घडी करत करत घ्या त्याच्यावरती. समजून सांगते म्हणजे तुमच्याकडून चुकणार नाहीये म्हणून समजून सांगते. पूर्ण पट्टी घडी करत करत घ्यायची आहे. अशा पद्धतीने. फक्त खेचू नका, आलवार मध्ये लक्षात ठेवायचं नेहमी. इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेतली. जेवढं जास्तीचं असेल ना थोडं थोडं शिल्लक राहिलेलं बघू शकता. हे असं कट करून टाका. क्रॉस मधले थोडंसं बाहेरच्या बाजूला येतच, असं कट करून टाका. जास्तीचं असेल तर सावकाशमध्ये कट करा. धागे असतील तर सावकाशमध्ये कट करा. बघू शकता गळ्याला पूर्ण पट्टी जोडून घेतली आणि बघू शकता एक धागा सुद्धा दिसणार नाहीये त्याच्यामध्ये. थोडं त्यासाठी शिलाईमध्ये सापडू द्यात म्हणजे व्यवस्थित होऊन जातं. आता इथे आपल्याला करायचे आहे पायपिंग. आता जेवढे आवड्यानुसार ठेवू शकता. तुम्हाला किती जाड नाजूक ठेवायचे असेल आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. तेवढाच कपडा तुम्हाला फक्त वरच्या बाजूला ठेवायचा आहे आणि बरोबर मधल्या खाचेमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे. लक्षात ठेवायचं नेहमी. असं पकडते. जेवढा कपडा म्हणजे तुम्हाला जेवढी पायपिंग वरच्या बाजूला ठेवायची आहे ना तेवढाच कपडा ठेवायचा बरोबर. अशा पद्धतीने एकदम सोपं आहे आणि बरोबर मधल्या खाचेमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे. असं पकडा. फक्त खेचू नका. आलवारमध्ये लक्षात ठेवायचं नेहमी. बरोबर आपली शिलाई मधल्या खाचेमध्ये बसली पाहिजे. जेवढं तुम्हाला वरच्या बाजूला ठेवायचे आहे ना तेवढंच ठेवू शकता. आवड्यानुसार ठेवलं तरी सुद्धा चालेल. अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण गळ्याला पायपिंग करून घ्यायची आहे. आणि पायपिंगच्या पट्ट्या काढताना नेहमी काय करत जा, क्रॉसमध्ये काढत जा. म्हणजे काय होतं, आपली पायपिंग व्यवस्थित होते, गळ्याचा आकार व्यवस्थित येतो. लक्षात ठेवायचं. आणि पायपिंगची पट्टी कधी खेचून जोडायची नसते. लक्षात ठेवायचं नेहमी. आणि पायपिंग झाली ना आपली पूर्ण गळ्याची, मग तुम्ही प्रेस करून घेतलं तरी सुद्धा चालेल. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुमची आणखीन गळ्याचा आकार व्यवस्थित येईल, पायपिंग सुद्धा व्यवस्थित दिसायला दिसते.
आता जेवढं तुम्हाला कपडा वरच्या बाजूला ठेवायचा आहे तेवढंच ठेवायचं बरोबर आणि बरोबर मधल्या खाचीमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे मी तुम्हाला पूर्ण गळ्याची पायपिंग दाखवलेली आहे. हीच पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे. आणि शोल्डर नेहमी लक्षात ठेवायचं, पायपिंगची पट्टी जोडतानाच पाठीच्या बाजूला करायचं, म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतं. लक्षात ठेवायचं नेहमी. इथे आपली पूर्ण गळ्याची पायपिंग झालेली आहे. तुम्ही सुद्धा पायपिंगची ही पद्धत नक्की वापरायची आहे. थोडंसं बंद करून घेते पूर्ण. इथे आपली पूर्ण पायपिंग झालेली आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. ही पद्धत तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची आहे. आता इथे आपल्याला बाहीला अस्तर जोडून घ्यायचं आहे. ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्यायची आणि ही बाजू अशा पद्धतीने ह्या बाजूला ठेवून घ्यायची आहे. ही दोन्ही सुद्धा सुईची बाजू लक्षात ठेवा. आता त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्या. ही खोलगट बाजूला आपण मार्किंग केलं होतं बघा. खोलगट बाजू आपली समोरच्या बाजूला असते, असं मार्किंग केलं होतं आपण. आता दुसरी सुद्धा ही खोलगट बाजू त्याच्या बरोबर अशी समोर आली पाहिजे, म्हणजे इथं आपलं उलट होत नाही. अशाच पद्धतीने आपल्याला बाहीला अस्तर जोडून घ्यावं लागतं. मध्य बरोबर मध्यावरती घ्या, डिझाईन बघायची आणि मध्य मध्यावरती घ्यायचा. हे पहा, आता ह्या बाजूने काय करायचं, आपल्याला सर्वात आधी अस्तर जोडायला सुरुवात करायची आहे. आणि अस्तर जोडताना नेहमी काय करायचं, अर्धा इंच पकडायला विसरू नका. कारण की आपण इथे काय केलं, बाही उंची अधिक 1 इंच घेतलं ना, म्हणूनसाठी अस्तर जोडताना अर्धा इंच पकडायला विसरू नका. ते लक्षात ठेवायचं नेहमी, म्हणजे आपली बाहीची उंची व्यवस्थित होऊन जाते त्यासाठी. आता इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप देताना बरोबर आपली अस्तरच्या कापडावरती आली पाहिजे. आता इथे मी दुसऱ्या सुद्धा बाजूची दाबटीप टाकून घेते. दाबटीप टाकून झालेले आहे. आता इथे आपल्याला अस्तर आतल्या बाजूला घेऊन एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपली बाही सुद्धा समोरच्या बाजूला दिसायला व्यवस्थित दिसते त्यासाठी. आता इथे आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. आणि अस्तर जोडताना काय करायचं, पूर्ण कपडा असा प्लेन करत करत जोडत घेत जा, गुड्या पडू देऊ नका. इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलं. आता जेवढा माझा शिल्लक कपडा असेल ना, तेवढा इथे मी कट करून घेते. बाहेरच्या बाजूचा, अस्तरच्या बाहेरच्या बाजूचा कपडा इथे मी पूर्ण कट करून घेतला. आता इथे मी बाहीचा मध्य बरोबर असं मध्यावरती एक मार्किंग करून ठेवते. तुम्ही सुद्धा ही पद्धत नेहमी वापरायची आहे. आता इथे सुद्धा अशा पद्धतीने पकडून एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे बाही सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसते. अस्तरचा कपडा पूर्ण आतल्या बाजूला जातो. आता इथे अस्तर जोडून घेते. पूर्ण कपडा प्लेन आहे का ते सुद्धा बघत जा, गुड्या पडू देऊ नका. जेवढं शिल्लक आहे तेवढं इथे मी कट करून टाकते. बाहेरच्या बाजूचा कपडा, अस्तरच्या बाहेरचा कपडा मध्यावरती मार्किंग करून घेते. म्हणजे काय होतं, बाही जोडताना सोपं जातं आणि मध्य बरोबर मध्यावरती ठेवून आपल्याला बाही सुद्धा जोडून घ्यावी लागते. त्यासाठी असं दोन्ही सुद्धा पकडून मार्किंग करून घ्या. दोन्ही सुद्धा बाजूंना व्यवस्थित होईल, म्हणजे चुकणार नाही. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे, असं ठेवून घ्या. आणि मगाशी सांगितलं त्या पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजू फिटिंगच्या आधी आणि बाही जोडण्याआधी बघायचं एकसारखे आहेत का. कमी जास्त असेल तर कट करून टाका, एका लाईनीमध्ये करून घ्यावं लागतं. आता एक खोलगट बाजू आपण मार्किंग केलं होतं, बघू शकता खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते. आता दोन्ही सुद्धा अशा ठेवून घ्या. दोन्ही सुद्धा बाजू लक्षात ठेवत जा, खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, असं ठेवून घ्या, म्हणजे आपल्या इथे चुकणार नाही. आलं लक्षात. आता बाही बरोबर अशी मध्यावरती ठेवायची. दोन्ही सुद्धा बाजू ठेवून घेतल्या. समजून सांगितलं, ही पद्धत नेहमी लक्षात ठेवत जा. आता इथे बाही जोडताना अर्धा इंच पकडायला विसरू नका, कारण की आपण इथे काय करतो, बाही उंची अधिक 1 इंच घेतो. लक्षात आलं. बाही सुद्धा जोडायला परफेक्ट पुरली. आणि समोरच्या बाजूला सुद्धा अर्धा इंच लागतं आणि इथे सुद्धा अर्धा इंच लागतं आपल्याला. त्यासाठी बाहीची उंची मग आपली बरोबर होऊन जाते, कमी जास्त अजिबात होत नाहीये. आता ही सुद्धा बाजू, आणि नेहमी लक्षात ठेवायचं, बाही कधीही खेचून जोडायची नाही. आपण परफेक्ट घडी मुंडा मोजून काढलेली आहे, त्याच्यामुळं बाही कधी खेचून जोडायची नाही. जरी शिल्लक राहिली तरी राहू द्यात, कट करून टाकता येते, पण बाही कधी खेचून जोडायची नाहीये. डबल शिलाई सुद्धा देऊन घ्यावी लागते. डबल शिलाई देऊन झालेली आहे. एक बाजू आपली इथे जोडून झाली आणि जोडायला सुद्धा पुरलेली आहे परफेक्ट. घडी तुम्ही त्याच पद्धतीने काढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला दुसरी सुद्धा बाजू जोडून तयार करून घ्यायची आहे. मध्यापासून सुरुवात करायची आहे आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका. सावकाशमध्ये जोडत जोडत घ्यायची आहे.
फक्त खेचू नका, नाहीतर पूर्ण अशा गोड्या पडल्यासारखं होतं बघा. जेवढं जास्त आहे तेवढे इथे मी कट करून टाकते. आता ह्या दुसऱ्या बाजूने जोडून घेते. अर्धा इंच पकडायला विसरू नका, कमी जास्त होऊ देऊ नका, नाही तर फिटिंगसुद्धा कमी जास्त होऊ शकते, ते लक्षात ठेवायचं नेहमी. इथे आपल्याला बाहीसुद्धा जोडायला परफेक्ट पुरलेली आहे. आता इथे मी डबल शिलाई देऊन घेते. फक्त शिलाई देताना कमी जास्त होऊ देऊ नका, म्हणजे फिटिंग एकसारखी होऊन जाते त्यासाठी. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. हे पहा व्यवस्थित जोडून झालेलं आहे. आता असं पकडा, इथे कमी जास्त होऊ देऊ नका, दोन्हीसुद्धा बाजू. हे पहा इथे सुद्धा पकडायचं व्यवस्थित आणि इथे सुद्धा. आता सर्वात आधी इथे एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची. पहा इथे सुद्धा व्यवस्थित असं पकडा एकसारखं. त्यासाठी बाही जोडण्याआधी बघा तिथे ना कमी जास्त होऊ देऊ नका, आणि बाहीसुद्धा व्यवस्थित शिलाईमध्ये पकडत जा, म्हणजे तुमची फिटिंग कमी जास्त होत नाही आहे. आता आतल्या बाजूने पलटी करून घ्यायचं आणि एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची. थोडंसं बंद करून घ्या, कमरघेर मोजायला सोपं जातं, त्यासाठी थोडंसं बंद करून घेतलं. आता इथे मी पूर्ण शिलाई देऊन घेतली. दुसरीसुद्धा बाजू त्याच पद्धतीने पकडायची आहे, फक्त कमी जास्त होऊ देऊ नका. आता इथे सुद्धा एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. दोन्हीसुद्धा व्यवस्थित पकडा, म्हणजे फिटिंग कमी जास्त होत नाही आहे. त्यासाठी धागे असेल तर सावकाशमध्ये कट करून टाकायचे. आता आतल्या बाजूने पलटी करून घ्यायचं आहे आणि एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्या. थोडंसं बंद करून घेते, म्हणजे काय होतं फिटिंग करायला आपल्याला एकदम असं सोपं जातं, त्यासाठी एकदम कडेला एक शिलाई देऊन घ्यायची. आता दंडगेर मोजून घ्या. जो तुमचा दंडगेर असेल ना तो इथे तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्हीसुद्धा बाजूने एकसारखं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने दंडगेर मार्किंग आपल्या इथं झालेलं आहे. आता इथे मी नेहमी मुंडा मोजून फिटिंग करत असते. तुमची जी पद्धत असेल ना फिटिंगची, कोण कोण काय करतं छातीचा चौथा भाग मार्किंग करून फिटिंग करतात, ती पद्धत वापरली तरी सुद्धा चालेल. आता पहिली शिलाईची टिप इथे मी मार्किंग करून घेतलं. हे पहा असं पकडते, एका लाईनीमध्ये सरळ पकडायचं, असा टेप पकडायचं. जिथं आपण मार्किंग केलं का तिथपर्यंत मोजून घ्यायचं. पहिली शिलाईची टिप मोजून घ्यायचं. जेवढं येईल ना, ज्या पद्धतीने आपण तो ब्लाऊज पकडला ना त्याच पद्धतीने आपल्याला हा सुद्धा ब्लाऊज पकडायचा आहे, आणि जेवढं आलेलं आहे पहिली शिलाईची टिप तेवढं इथे तुम्ही मार्किंग करून घ्यायचं. आता त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू पकडायची, जेवढं आलं तेवढं लगेच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी कंपल्सरी लक्षात ठेवायचं 2 इंच शिलाई मार्जिन फिटिंगसाठी ठेवत जा, म्हणजे फिटिंग कमी जास्त अजिबात होत नाही आहे. आता इथे कमरघेर मोजून घ्यायचं पूर्ण, आणि कमरघेर मोजताना कडेपासून मोजून घ्या. आता जिथे आपला मापाचा ब्लाऊज संपला तिथे एक मार्किंग करून घ्यायचं. मापाचा ब्लाऊज संपला तिथे एक मार्किंग करून घ्यायचं. आता ते अंतर आपले किती भरते ते मोजून घ्यायचं. आता त्या अंतराचे बरोबर जेवढं राहिलं ना त्याचे बरोबर 4 भाग करावे लागतात, लक्षात ठेवायचं. तुमचं बघा किती आलंय त्याचे 4 भाग करायचे. आता जेवढं आलं ना त्याच्यावरती हे टोक ठेवून घ्यायचं. हे पहा झालं निम्म. आता परत जेवढं राहिलं आपलं निम्म त्याचं परत एकदा निम्म करायचं, म्हणजे 2दा निम्म करावं लागतं, म्हणजे बरोबर आपले 4 भाग होतात. इथे बघू शकता हे अशा पद्धतीने. आता जेवढं आलं ना हे टिप आपण सुरुवातीला मारली का ती सोडून पुढच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे त्याच्या सहित आपण पूर्ण कमरघेर मोजून घेतला ते सोडून द्यायचं आणि पुढच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं. हे पहा इथे सुद्धा मी अशाच पद्धतीने पकडलं, सुरुवातीला टिप टाकलेली ते सोडून मग पुढच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं. आता इथे दंडघेर मुंडा आपण मार्किंग केला आणि कमरघेर एकाला एक असं जोडून घ्या. तुमचं जेवढं आलेलं आहे ना तेवढं जोडून घ्या तुम्ही लगेच. अशी लाईन ओढून घ्यायची त्याच्यावरती बरोबर. आता ही सुद्धा बाजू कमरघेर मुंडा दंडघेर असं जोडून घ्यायचं एकाला एक मार्किंग. हे पहा इथे मी असं जोडून घेते. तुम्ही सुद्धा जेवढं आलेलं आहे ना तेवढंच असं जोडून घ्या. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. पहिली शिलाईची टिप तुमचे जे आपण मार्किंग केलं का त्याच्यावरती येणार आहे. बंद करून घ्यायचं पूर्ण आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. हे सुद्धा अशा पद्धतीने पकडा. इथे कमी जास्त होऊ देऊ नका. बाही जोडण्याआधीच बघावं लागतं, ते लक्षात ठेवायचं नेहमी, म्हणजे काय होतं व्यवस्थित होऊन जातं. आता इथे सुद्धा दुसरी शिलाई थोडंसं अंतर ठेवून द्यायची आहे. पूर्ण बंद करून घेते इथे.
आता इथे सुद्धा जेवढ्या तुमच्या शिलाई बसतील ना, 3 बसल्या तरी चालतील किंवा 4 बसल्या तरी सुद्धा चालतील, तेवढ्या तुम्ही इथे देऊन घ्यायच्या आहेत. एक बाजू व्यवस्थित झाली. आता दुसरी सुद्धा बाजू असं पकडते एकसारखं आणि फिटिंग करून घेते. पहिली शिलाई त्याच्यावरती मार्किंग केलं ना आपण, त्याच्यावरती येणार आहे. फिटिंग करून घेते पूर्ण. कमर घेरला पूर्ण बंद करून घेते. आता दुसरी शिलाई देताना थोडंसं अंतर ठेवते. म्हणजे काय होतं, जरी ब्लाऊज आपला फिट झाला तरी उसवायला आपल्याला सोपं पडतं. त्यासाठी थोडंसं अंतर द्यावं लागतं. तुम्ही ना जेवढ्या तुमच्या शिलाई बसतील ना तेवढ्या तुम्ही इथे देऊन घ्यायच्या. 3 बसल्या तरी चालतील. इथे आपली पूर्ण ब्लाऊजची फिटिंग सुद्धा झालेली आहे. इथे आपला पूर्ण ब्लाऊज तयार झाला. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. बसायला सुद्धा तुम्हाला हा ब्लाऊज एकदम असा परफेक्ट बसणार आहे. बघू शकता आपली ही पाठीची बाजू सुद्धा एकदम अशी व्यवस्थित आलेली आहे. मुंडा सुद्धा आपल्या इथे परफेक्ट आलेला आहे. ही तुम्ही पद्धत नक्की वापरायची आहे आणि तुम्ही सुद्धा तुमचा ब्लाऊज अशाच पद्धतीने कटिंग आणि शिलाई करून बघायचा आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. ब्लाऊजची उंची सुद्धा बघू शकता आपली इथे व्यवस्थित झालेली आहे. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.